बटाला, गुरदासपूर, पठाणकोट, अमृतसरमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आला आहे। पंजाबच्या होशियारपूर आणि फिरोजपुरातही ब्लॅकआउट सध्या सुरू आहे। पाकिस्तानकडून बर्नाला, बटाला, गुरदासपूर, पठाणकोट, अमृतसरमध्ये हल्ले करण्यात आलेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलंय। पाकिस्तानकडून श्रीनगरला ड्रोन हल्ल्यानं घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न भारतीय सेनेकडून सध्या फोल ठरवण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून श्रीनगर शहराला ड्रोन हल्ल्याने घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाकिस्तानचे हे सर्व ड्रोन्स पाडण्यात आलेले आहेत। जवळपास 50 पेक्षा अधिक ड्रोन्स भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाडल्यात। तर गुजरातच्या कच्छमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पंजाबच्या 9 शहरांमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे। पाकिस्तानकडून श्रीनगर त्याचबरोबर जम्मूमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हे सर्व हल्ले भारतीय यंत्रणेनं, भारतीय लष्करानं परतवून लावले। तर राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जैसलमेर, बाडमेरा या परिसरात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे। श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त ड्रोन्स आपण पाडलेले आहेत। तर राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, तर ही श्रीनगरमधील दृश्य आपण पाहतो आहोत। श्रीनगर एअरपोर्ट परिसर, लाल चौक परिसर यामध्ये देखील ड्रोन्स पाहायला मिळाले आणि भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन्स पाडलेले आहेत। युद्धविरामानंतर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती आपण पाहतोय। हे ड्रोन्स ठिकठिकाणी हवेत उडताना दिसत ही लाल चौक परिसरातली ही दृश्य आहेत आणि सध्या या लाल चौक परिसरात हे ड्रोन हल्ले जे आहेत ते निकामी करण्यात आलेले आहेत। 50 ड्रोन श्रीनगरमध्ये सध्या निकामी करण्यात आलेले आहेत, उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। लाल चौक परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। पंजाबच्या मोगामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेले। युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सध्या केलं जात आहे। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सध्या ब्लॅकआउट आहे। श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी ड्रोन पाडले गेलेले आहेत। 50 स्फोटांचे आवाज आले श्रीनगर विमानतळ परिसरात। हे पाकिस्तानी ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न होता, मात्र हे सर्व ड्रोन जवळपास नष्ट करण्यात आलेले आहेत। एअरपोर्ट परिसर असेल, लाल चौक परिसर असेल, दल लेक परिसर असेल, या सर्व परिसरात हल्ले करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या जवानांनी हा हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आहे। पाकिस्तानी सैन्यावर पाक सरकारचं नियंत्रण नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम कडून हे हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत। पाकिस्तानकडून आपल्याला घेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र पुन्हा एकदा त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे। राजस्थानमध्ये देखील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न झाला। बाडमेरमध्ये सातत्यानं रेड सायरन सध्या वाजतात। तर पंजाबच्या 9 शहरांमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा धोकेबाज चेहरा आता समोर आलेला आहे आणि पाकिस्तानमध्येच पाकिस्तानी सैन्य हे पाकिस्तान सरकारचं ऐकायला तयार नाहीये। त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। इतकंच नाही तर आता पाकिस्तानने राजस्थान आणि पंजाबमधील अधिकाधिक शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय। शस्त्रसंधीचं उल्लंघन पुन्हा पाकिस्तान करतोय। युद्ध